एक उभट टेकडी. टेकडीचे नाव होगर खान. कडूर म्हणून एक मैसूर संस्थाना जिल्हा, म्हणजे आता त्याचं नाव कर्नाटक आहे, त्यातून बिरूर ते शिमोगा असा जो रेल्वे रस्ता आहे त्याच्या पश्चिमेला ही टेकडी आहे. बाबा बुदान नावाच्या चंद्रकोरीसारख्या रांगेत काही उंच नीच टेकड्या उभ्या आहेत. त्यातली ही अधिक उंच टेकडी, म्हणून या टेकड्यांना डोंगरांना म्हणा चंद्रकलेचा डोंगर असे इकडे म्हटलं जातं. या डोंगरांनी जो कंस होता ना, तो घनदाट हिरव्या व दमट ओल्या अरण्यानं सदा भरलेला असतो. या कंसाला जागरदरी असेही नाव आहे. हा प्रदेश इतका जंगलगर्क आहे की दिवसा सुद्धा इथं सूर्यप्रकाश नसतो. भर दिवसा देखील बेडकाचं डरावणं व रातकिड्यांचे किरकिरणं चालू असतं. इथं 100 इंचाहून म्हणजे जवळजवळ 2500 मिलीमीटर अधिक पाऊस पडतो व तोही सतत वर्षभर चालू असतो. या जंगलात सांबरांची व रानदेण्यांची वस्ती खूप आहे. रक्त शोषणाऱ्या जळवा व टीक हे पण एक रक्त शोषण करणारे 5 इंच लांबीचे कीटक असतात. इथे जमिनीवरून चालणं महाकठीण कर्म. या चंद्रकड्याच्या पर्वताच्या रांगेत पूर्वेच्या टोकाला होगर खान आहे. तिथे दाट झाडी आहे, पण पाऊस मात्र भारताच्या पश्चिम किनाऱ्याकडून येणाऱ्या वाऱ्यापासून फक्त 3च महिने पडतो, म्हणून बरेच महिने इथे सूर्यप्रकाश तरी मिळू शकतो. या टेकडीच्या खाली एक लहानसं गाव आहे. या गावाला अभिमान वाटेल तसं तिथे तांबड्या दगडात बांधलेलं एक भव्य देऊळ आहे. या खेडेगावाचं नाव आहे होगरहळ्ळी. होगर खान टेकडीमुळेच हे नाव या गावाला मिळालं असणार. या गावाच्या दक्षिणेला एक मोठं सरोवर आहे. इकडं या सरोवराला टाक म्हणतात, कधी टाकी असंही म्हणतात. होगरहळ्ळी गावापासून सरोवराजवळून 2 पाय रस्ते जातात. एक जातो होगर खान टेकडीकडे जिथे कॉफीचे मळे आहेत तिकडे, व दुसरा जातो कालव्याकडे. हा कालवा सुमारे 3-3.5 मैल दूर आहे व हा मडूक तळ्यातून निघाला आहे. या सर्व दऱ्याखोऱ्यातील पाणी मडूकला साचून याचा तलाव बनला आहे. जागरदरी पश्चिमेला व होगरखानची टेकडी पूर्वेला अशी लांबी 50 मैलाची तरी असेल, तर मडूक तलाव ते होगरखान टेकडीच्या पायथ्याशी आलेला यम्माई डोडीचा कालवा अशी या प्रदेशाची रुंदी 30 मैलाची होईल. असा हा मोठा अवघड डोंगराळ चंद्रकड्याच्या पर्वताचा भाग. आणि ज्या नरभक्षकाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे त्याचं हे राहण्याचं ठिकाण. इथं तो मुळात कुठून आला हे कुणालाच ठाऊक नाही, पण कुणी म्हणतात की हा वाघ जागरदरी सोडून इथे आला, कारण तिथल्या जळवा रक्तपिपासू किडे यांनी त्याला वैताग आणला. तिथलं दमट हवामानही त्याला मानवलं नाही, म्हणून तो बाबा बुदांशच्या टेकड्या ओलांडून होगरखानच्या आश्रयाला आला असेल. कुणी म्हणतात तुंगभद्रा नदीवर धरण बांधण्याचे काम चालू झालं, म्हणून जंगलात माणसांची वर्दळ होऊन त्याला त्रास होऊ लागला. तेव्हा लालबाग व लक्कावली भागातून तो इकडे आला. असो, तो कोणत्याही कारणामुळे व कुठूनही काही येईना, त्याच्या मनात माणसाबद्दलचा राग धरूनच तो इथे आला हे मात्र खास. कारण आल्या आल्या त्यानं पुतम्माला खाऊन टाकलं. पुतम्मा ही एक 16 वर्षाची अगदी सुंदर मुलगी, लंबानी जातीतील. नुकतंच 15 दिवसापूर्वी तिचं लग्न झालं होतं. होगरखान टेकडीवरच्या कॉफीच्या मळ्यात काम करता करता ती नुकत्याच अनुभवलेल्या विवाह सुखाच्या स्मृती मनात खेळवत होती व या राक्षसानं तिच्यावर झडप घातली. संध्याकाळी पुतम्मा परत आली नाही तेव्हा तिच्या पतीला राग आला. अजून अंगाची हळद देखील निघाली नाही. खरं म्हणजे तिनं कामावर जायलाच नाही पाहिजे होतं. पण गेली तर गेली, सांज पडायच्या आत परतायला नको. त्याला भलभलत्या शंका येऊ लागल्या. कुणा लग्ना अगोदरच्या प्रियकाराबरोबर तर पळून गेली नसेल ना? आईबाबांनी पुरता शोध न घेता ठरवून लावून दिलेलं लग्न, काय सांगावं हो. रात्रभर तो संतापानं तडफडत मत्सरानं संशयानं जळत राहिला. सकाळी उठताच तिचा शोध घ्यायचा. आपला संशय खरा ठरला तर फरशीने तिला उभी चिरायची व स्वतःची हे मान कापून घ्यायची.
संध्याकाळी बायको नवऱ्याकडे परतत नाही ही मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. अब्रू जाण्याएवढी भयंकर गोष्ट. उजाडताच तिचा पती रामय्या कॉफीच्या मळ्याकडे निघाला. मळ्यावरच्या मुकादमानं सांगितलं की पुतम्मा संध्याकाळी मळ्यात शिरली, ती परत फिरकलीच नाही. इतरांनाही ती दिसली नव्हती. रामय्याने आणखी काही लोकांना विचारलं. मग पुतम्मांच्या बरोबर काम करणारी एक मुलगी पुढे आली. काल दोघी एकाच जागी कॉफीची फळे तोडीत होत्या. ती म्हणाली, पुतम्मा खुशीत होती, पण लाजून लाजून आपला दादला कसा बळकट आहे, कसा प्रेमळ आहे हे ती तिला सांगत होती. पण मग काल खुशीत असणारी पुतम्मा गेली तरी कुठे? रामय्या त्या पुतम्माच्या मैत्रिणीला घेऊन मळ्यात हिंडू लागला. एका ठिकाणी पुतम्माची टोपली सापडली. त्यात कॉफीची लाल बुंद फळं होती, काही जमिनीवर सांडली होती. बस इतकंच. कुठं काही खुण्या नव्हत्या. जमिनीवर वाळलेल्या पानांचा गलीचा होता. ही पानं गोळा करीत नाहीत, ती तिथेच कुजून जातात. त्याचं खत तिथंच तयार होतं व नंतर ते वापरलं जातं. शोधता शोधता त्या मैत्रिणीला एकंदर शोकांतिकेचा पहिला पुरावा मिळाला. पुतम्माच्या साडीचा एक तुकडा फाटका कॉफीच्या झुडपावर लोंबत असणार. तिने तो ओळखला. ती साडी रामय्याने ओळखली. साडीवर रक्ताचे डाग दिसले. रक्ताच्या थेंबाची एक रांग तिथून पुढे तशीच गेलेली दिसली. मग आढळलं की एखादं जड जबरदस्त जनावर त्या पाचोळ्यावरून चालत गेला असावं. कुणाला तरी तोंडात धरून त्यावरून परपटत नेल्याच्या खुणाही आढळल्या. असं पूर्वी या माळ्यावर कधीच घडलं नव्हतं. त्यामुळे सगळे आश्चर्यचकित झाले. त्या रक्तबिंदूच्या मागावर, पाचोळ्याच्या खुणावर ते खूप पुढे गेले. पुढे मळ्याचे 2 भाग एका छोट्या झऱ्यामुळे होतात. तेथवर सगळे आले. त्या झऱ्याच्या बाजूला पुतम्माचं अर्धवट शरीर पडलं होतं. साडीचा फाटका तुटका काही भाग, तिची एक सुंदर दिसणारी मांडी व पाय, पोटरीचा भाग, पाठीचा मणका, छातीच्या फासळ्या, पोट छातीचा भाग सगळा चावून गेलेला. डोकं धडापासून वेगळं होऊन पडलं होतं. चेहऱ्यावर शांत व समाधान तसंच दिसत होतं. पुतम्माचा दुसरा पाय, दुसरा हात कुठे दिसला नाही. नाल्याच्या चिखलात, वाळूत चांगल्या दांडक्या वाघोबाची पावलं उमटलेली दिसली. काही तरसांची पण होती. एक पाय व एक हात बहुधा त्या तरसांनी पळवलेला असावा, कारण नरभक्षक मानवी शरीराचे हे भाग सहसा खात नाही. नंतर आणखीन 2-3 आठवड्यात काही घडलं नाही. मग पुन्हा एक नरबळीची वार्ता कळली. ती पण एक स्त्रीच होती, पुन्हा लंबानी जातीतलीच. मडूक तलावाच्या काठावर ती खेकड्या पकडत एकटीच बसली होती. वाघाने तिला नेली. तिचं मस्तक व हातपाय हे अवयव सोडून त्यानं तिचं सगळं शरीर खाल्लं. मात्र या खेपेला तरस वगैरे कोणी आलेले आढळले नाही. मागाहून मात्र लागोपाठ काही नरमेध झाले. एक पुरुष, एक स्त्री चंद्रकड्याच्या पूर्वेकडील उतारावर व टेकाड्याच्या खाली होगर हळ्ळीच्या सीमेवरच एका पाणवठ्यावर एका गुऱ्याखाचा पोर आपली गुरं वळत होता. तेव्हा त्याला वाघानं अलगद उचलला. चोरून मासे पकडणारा एक लंबानी तरुण मडूक तलावावर झुकलेल्या एका झाडावर बसला होता. माशाबरोबर जमलं तर इतर काही शिकार करायची असा त्याचा बेत असावा. त्याला वाटलं सांबर किंवा टिपक्याचं हरिण येत आहे. पण त्याऐवजी आला तो नरभक्षक आणि त्या तरुणाची शिकार झाली. त्या तरुणाजवळ हरणं मारायला बंदूक होती, कारण त्यानंच तो शिकार करणार होता. कदाचित आयत्या वेळी बंदुकीत काही बेघाट झाला असेल असं होतं कधी कधी. का त्यानं एखादी गोळी झाडली, ती वाघाला लागलीच नाही व वाघ त्याच्यावर धावून गेला. हा तरुण झाडावर आणखी उंच का चढला नाही? वाघानं झाडावर चढण्याचा प्रयत्न केला असेल, कारण नखानं झाडाची साल ओरबाडण्याचा प्रयत्न झालेला तिथे दिसत होता. तो तरुण फार उंच जाऊ शकला नाही, कारण ते झाडही फार उंच नव्हतं. वाघ काही उंचावर गेला. वाघानं त्याला खाली ओढला व त्याला पकडून जंगलात प्रयाण केलं. तो लंबानी तरुण पुन्हा काही दिसला नाही. हा वाघ बंदुकीला भ्यायला नाही. हा अत्यंत क्रूर, अजिंक्य, निर्भय झाला होता. नंतर बराच काळ मध्ये गेला. माणसांचे असे बळी थांबले. बहुधा वाघ जिथून आला तिकडे किंवा जागरदरीत गेला असेल असे सर्वांना वाटलं. जनमनावरचा ताण कमी झाला व तेथील जीवन पूर्ववत सुरू व सुरळीत झाले. पण
वाघाची स्वारी पुन्हा एकदा आली. त्याची मोहीम सुरू झाली. होगरखान टेकडीच्या उतारावर पुन्हा प्रारंभ झाला. कॉफी मळ्यातील मुकादमाचा नातलग असलेला एक लिंगायत मुलगा बिरूरला निघाला होता. त्याला त्या वाटेवरून मृत्यूच्या वाटेकडे वाघानं फिरवला. आणखीही काही बळी त्याने घेतले. मग घबराट उत्पन्न झाली. मजूर, हमाल, गुरं चरायला नेणारी पोरं घाबरली. सूर्य बुडायच्या आत जो तो आपल्या झोपडीत परतू लागला. मजूर, स्त्री, पुरुष कॉफीच्या मळ्यात जायला तयार होईनात. शेत नांगरणं, गुरं चरायला नेणं सारं बंद झालं. हे उद्योग म्हणजे आत्मघाताला निमंत्रण असं समीकरण झालं. त्यावेळी माझ्या एका जर्मन मित्राचं मला पत्र आलं. तो युरोप खंडातील अनेक देशातील प्राणी संग्रहालयांना अनेक देशातून अजब प्राणी, साप, किडे, फुलपाखरं पुरवित असे. याचा खाजगी संग्रह करणाऱ्यांना काही व्यक्ती देखील त्याच्याकडून असला माल घेत. त्या जर्मन गृहस्थाला एका झूसाठी सुसरीची पिल्लं हवी होती. त्याने माझी व माझ्या मुलाची डोनाल्डची मदत मागितली. एकदा या सुसरी मगरीने कावेरी नदीत अगदी धुमाकूळ घातला होता. कावेरीच्या पाण्यात सरकारनं परदेशातून मागवलेल्या माशांची उत्पादन केंद्र बनवली होती. या सुसरींनी या माशांना व स्थानिक देशी माशांना खाऊन उच्छाद मांडला होता नुसता. त्यामुळे या सुसरींना मारण्याबद्दलचे सर्व निर्बंध दूर केले होते. तेव्हा सुसरी मगरीची त्यांच्या कातडीसाठी शिकार करणाऱ्यांना चांगलं फावलं. त्या मगरींना लांबून गोळी घालून त्यांची शिकार करणं त्रासाचं व बऱ्याच वेळा अयशस्वी ठरे. तेव्हा या शिकाऱ्यांनी नवनव्या युक्त्या शोधून काढल्या. त्यांनी खास प्रकारचे हुक व गळ तयार केले. त्याची लांबी प्रत्येकी 6 इंच असे. ते बरंच असत. मागे 120 अंशाच्या कोनात वाकलेले असून त्यांना खाद्य म्हणून शेळ्या, बैल इत्यादी जनावरांच्या पोटातील स्नायूंचा, किडनीचा भाग आणि मृत प्राण्यांची कातडीही गुंडाळलेली असत. हे खाद्य शहरातील खाटीकखान्यातून मुद्दाम मागवलं जाईल. हे सगळे गळ एका लोखंडी रिंगला लावून ती रिंग चांगली 6-7 फूट लांब साखळीला बांधून मग ती साखळीत चांगला 12 फूट उंच हिरवा बांबू घेऊन त्याला मध्ये भोक पाडून त्यात अडकून ठेवत असत. असे अनेक बांबू मग एकत्र बांधून त्या गळासह नदीच्या पाण्यात सोडले जात. पाण्याबरोबर ते वाहत जात, मैल न मैल दूर जात. केव्हा तरी सुसरी त्या मासांनाच्या मोहात सापडत. त्यांनी ते खाद्य गिळलं की ते अनेक हुक त्यांच्या जबड्यात खालीवर घुसून बसत. वेदनांनी त्या नदीच्या तळाशी जात, परंतु ते हिरवे बांबू काही बुडत नसत. त्यामुळे त्यांना पुन्हा वर यावं लागे. असे अनेक वेळा होई. दुःख तर कमी होतच नसे, परंतु वरून खाली, खालून वर करताना त्या थकून जात आणि त्या पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन तडफडत. जबड्यातून हुक काढून टाकणं त्यांना काही जमायचं नाही. मग किनाऱ्यावरील शिकारी त्यांना गोळ्या घालून किंवा भाले टोचून ठार करेल. अशा प्रकारे कावेरी नदीतील सर्व सुसरी व मगरी आता नष्टप्राय झाल्या होत्या. अर्थात कावेरीच्या या भागातील पात्रात सुसरी मिळणं आता दुरापास्तच झालं आहे. तेव्हा आता काही मिळाल्यास तर जवळपास कुठे मिळतील याचा आम्ही शोध घेऊ लागलो. बऱ्याच ठिकाणी विचारल्यानंतर कळलं की मडूक तलावापासून पश्चिमेला 6 मैलावर एक मोठा तलाव आहे. त्याचं नाव आहे एओकेरे. त्या तलावाच्या काठावर किंवा तलावाच्या तळातील वाळूत अंड्यातून नुकतीच बाहेर पडलेली मगरीची छोटी पिल्लं मिळण्याचा संभव आहे. योग्य वेळेला आपण त्या जागी गेलो तर जमिनीच्या खाली या पिल्लांची जी हालचाल होत असे ती तेथे उभं राहिलं की पायाला जाणवत असे. हे विचित्र वाटतं, पण एकदा अनुभव घ्यायला काय हरकत आहे असं मनात धरून आम्ही एका शनिवार रविवारी मोटरनं तिकडे जायचं ठरवलं. त्याप्रमाणे आम्ही एओकेरेला गेलो. तिथल्या लंबानी तरुणाला वाटाड्या म्हणून बरोबर घेतले. तो सांगत होता, होय साहेब, किनाऱ्यावरच्या वाळूत उभं राहिलं की मगरीची पिल्लांची जमिनीखालची हालचाल जाणवते बघा पायांना. डोनाल्ड आणि मी खूप चाललो, परंतु आम्हाला काही ऐकू आलं नाही, कसला अनुभव आला नाही. त्याच्याशी बोलताना एक गोष्ट मात्र कळली, ते म्हणजे मडक तळ्यापासून उत्तरेला काही मैलावर नरभक्षक वाघाची गस्त सुरू झाली आहे. अर्थात त्यानं अजूनही एकही मनुष्य नेलेलं नाही. एओकेरेच्या आसपासचे लोक भाग्यवान आहेत. ओगर हळीतील त्यांच्या जातवाल्यांपेक्षा ते सुरक्षित आहेत.
या नरभक्षकाच्या सवयी व हालचालीबद्दल तो लंबानी वाटाड्या काही अस्पष्ट अनुमान धपक्यांची माहिती देत होता. आमचं त्या गोष्टीतच मन रमलं व पायाखालच्या आवाजाकडे आमचं लक्ष गेलंच नाही. संध्याकाळ झाली. काही मोठ्या मगरी पाण्यात पोहत होत्या, पण मगरीच्या पिल्लांचा काही कुठे शोध लागला नव्हता. आम्ही बराच मोठा किनाऱ्याचा भाग तोडवला. शेवटी आम्ही तिघही किनाऱ्याला लागून असलेल्या एका झाडाखाली बसलो. त्यानंतर 3 सांजा झाल्या. चंद्र वर उगवला. पूर्वेची बाजू चांगली तांबूस झाली. त्या टेकड्यापैकी काही उंच, काही कमी उंच होत्या. त्याच्या मागून क्षितिजाची जी रेषा जाई तीही माझ्या परिचयाची होती. त्यात कमी उंचीची जी टेकडी होती तिच्या गुहेत एक वाघीण राहत असे. तिला पिल्लं झाली होती. त्या पिल्लांपैकी पुढे एक नरभक्षक बनला हेही मला माहीत होतं. पण त्याची कथा म्हणजे एक वेगळीच गोष्ट आहे ती. तसा आमचा लंबानी वाटाड्या मोठा कथाकथनकार, गप्पिष्ट व विनोदी होता. जेवण लवकर उरकलं. शेकोटी पेटवली. तो वाघाच्या जंगलातील प्राण्यांच्या, वनस्पतींच्या, लंबानी लोकांच्या चालीरीतीच्या कसल्या कसल्या हकीकती सांगू लागला. चांदणे छान पडलं होतं. मी सुचवलं की आपण या एओकेरेपासून मडक तलावापर्यंत 6 मैल असं चालत बोलत का जाऊ नये. दोघांनाही ते पटलं व नव्या नरभक्षकाबद्दल बोलत आम्ही निघालो. मनातून लंबानी तेवढासा तयार नव्हता. तो म्हणाला, समजा खरोखर वाघ भेटला तर. आम्ही मडकपर्यंत गेलो. वाघ बी काही भेटला नाही. तेथे पोचल्यावर आम्ही तिथल्या गोराख्यांना उठवलं. त्यांना वाघाबद्दल विचारलं. ते म्हणाले, आणखी उत्तरेकडे जा, तिकडच्या माणसांना दिसलाय म्हणे तो. त्यांनी त्या वाघाबद्दल ऐकलं होतं बरंच, परंतु त्यांनी त्याला कधी पाहिलं मात्र नव्हतं. लंबानी तसा थोडा भेदरलेला होता, पण या लोकात तशी भयाची भावना नव्हती. आम्ही एओकेरेला पहाटे पहाटे गेलो. तेथून बँगलोर गाठलं. आम्हाला सुसरीची पिलं वगैरे काही मिळाली नव्हती. त्या लंबानीनं वाटेल तशा वाघाच्या व सुसरीच्या कथा मात्र ऐकवल्या होत्या. त्यानंतर 4 महिने गेले. मला बिरूरहून एका पोस्टाचं पाकिट मिळालं. ते खूप मळून चोरगळून गेलं होतं व ते कानडीत होतं. ते वाचून समजून घ्यावं म्हणून ते खिशात टाकून बँगलोरातील माझ्या घराजवळच्या पोलीस चौकीत गेलो. तिथल्या हवालदाराला थोड्याफार प्रयासाने ते वाचता आलं. ते पत्र होतं होगरगळीच्या पाटलाचं. त्याचं नाव मुदलियार गिरियप्पा. तो अर्धवट शिकलेला होता, पण माझा परिचित होता. त्याच्याकडून त्याच्या गावालगतची अर्धी एकर जमीन मी काही दिवसापूर्वी कॅम्पिंगसाठी म्हणून विकत घेऊन ठेवली होती. मुदलियार गिरियप्पानं मला कळकळीनं बोलवलं होतं, कारण एका नरभक्षकानं त्या गावाच्या आसपास फार हत्या चालवली होती. तिथून यमाईडोड्डी कालवा साधारण 3.5 मैलावर आहे. तेथे शेतात काम करणाऱ्या गिरियप्पाच्या माणसांना देखील काही दिवसापूर्वी त्यानं खाल्लं होतं. या वाघाचा मी बंदोबस्त करावा म्हणून त्यानं मला विनंती केली होती. हा मजकूर मी डोनाल्डला सांगितला. तो फार उत्साही. त्यानं तर ताबडतोब निघण्याची तयारी केली. मी म्हटलं, तू जातोस का? जा, तू जा. तो म्हणाला, डॅडी तुम्ही पण चाला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दोघं निघालो. जुनी प्लायमाउथ डबल सीटर मोडके तोडके मोटर. बँगलोरपासून रस्त्यानं 140 मैल दूर सकाळी निघालो. ते दुपारी 2च्या सुमारास होगरगाडीला पोहोचलो. मुदलियार गिरियप्पा घराच्या वरांड्यात काथ्यानं विणलेल्या काट्यावर गाढ झोपला होता. आम्ही आल्याचं कळल्यावर सर्वांगानं कदकदून हसत स्वारी उठली. पत्र मिळताच आम्ही तत्परतेने आलो याचं मात्र त्याला मोठं आश्चर्य वाटलं. तो अत्यंत नम्र असा आमचा यजमानच बनला. जेवणाचं तयार होईपर्यंत कॉफी घेण्याची त्यानं विनंती केली. चांगले 2 पितळी ग्लास भरून दुधाची सुंदर कॉफी त्यानं दिली. भात, भाजी, कढीचं जेवण तयार झालं. तकार देणं अशिष्टपणाचं किंवा शिष्टपणाचं ठरलं असतं. शिवाय एवढ्या दूरवर एवढ्या उन्हात मोटर चालवून आम्ही दमलो होतो. मग यथेच्छ भरपूर जेवलो. जेवण झाल्यावर अमळशानं आम्ही सामुदायिक विहिरीवर गेलो. गार पाण्याच्या बादल्यावर खेचल्या आणि भरपूर आंघोळ केली. आम्ही परत आलो तेव्हा गिरियप्पाने खूप दूध घालून उकळलेला चांगला 7-8 कप चहा करून ठेवला होता. माझा आहार चांगलाच आहे. डोनाल्ड तर माझ्यापेक्षा तिप्पट खातो, पण आता खाण्यापिण्यावर बंधनं घालायला हवं असं वाटलं. नाहीतर वाघाच्या शिकारीऐवजी आमचीच पोटं चटकन फुटायची.
म्हणून आम्ही दोघांनी गिर्याप्पाला सांगितलं की आम्ही यातला थोडासा चहा घेऊ, तुझ्या मेहरबानी खातर. पण आता पुन्हा काही खाणार पिणार नाही रे बाबा. तो अगदी मोकळेपणाने हसला. मग म्हणाला, संध्याकाळच्या जेवणाची तयारी तर आधीच झालेली आहे. त्या अन्नाला तुम्ही नाही म्हणता कामा नये. तुम्ही जोवर इथे आहात तोवर माझी गरिबा घरची चटणी भाकरी थोडी मागून घ्या. नाही, घेतलीच पाहिजे. उकडलेला मोठा गोमांसाचा तुकडा, त्याची जीभ, उकडलेले बटाटे, ब्रेड, बटर, जॅम. त्यानं मनापासून उत्तम जेवण केलं होतं. त्याचा आग्रह होता. त्याला नकार देणं म्हणजे त्याचा व अन्नब्रह्माचा अपमान करणं होतं. अर्थात आमचं जेवण अगदी अकंठ झालं. परिस्थिती फार वाईट, अगदी निराशाजनक होती. अन्न खूप उरलं होतं. ते रात्री होगर गळीतील साऱ्या मोकाट बेवारशी कुत्र्यांना घालण्याचा प्रसंग निर्माण झाला. डॉन मनपूर्वक म्हणाला, आपण बटाटे आणि मटण भरून ठेवूया. आपण पिशव्यात भरून ठेवू व उद्या दिवसभर जाता जाता खाऊ. थोडा वेळ बरी वाटली कल्पना, पण ती मी दुःखाने झिडकारली. हवा इतकी गरम आहे की उकडलेल्या बटाट्यांना चिकट पाणी सुटलं असतं, मटणाला वास येऊ लागला असता, पाव दगडासारखे टणक झाले असते, लोणी पार वितळून गेलं असतं. त्यापेक्षा आज रात्री गावातल्या सगळ्या कुत्र्यांना छानशी मेजवानी दिलेली काय वाईट. मग आम्हाला तसंच करावं लागलं. पौर्वात्य लोक ज्या विषयासाठी, ज्याची चर्चा करण्यासाठी माणसं जमतात, त्यावेळी त्या विषयावर जितकं बोलणं लांबवता येईल तितकं ते लांबवतात. बैठक संपवायची वेळ आली म्हणजे मुख्य विषयासंबंधी बोलायला लागतात. आज तेच झालं. मुरली गिर्याप्पा मला ज्या गोष्टी पूर्वीच माहीत होत्या त्याच पुन्हा 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 सांगू लागला. त्या सर्वच्या सर्व सांगून झाल्यावर जेव्हा आमच्या हाती काहीच नवीन माहिती आली नाही व वाघाला काढण्यासाठी काही ठरवता येत नसल्याचं कळलं. माहिती देणाऱ्यानं वाघ कोणत्या मार्गानं साधारण येतो जातो याबद्दल कोणतीच माहिती दिली नाही. वाघाचा प्रवास साधारणपणे 1500 चौरस मैलात कुठेतरी असतो एवढं कळलं. पिसाळलेल्या बदकामागे धावून ते पकडण्याचा प्रकार झाला. गवताच्या पुरुषभर उंचीत गंजीत हरवलेले टोचणी शोधण्याचा प्रसंग म्हणजे कठीणच काम. एवढ्या प्रदेशात हा एकच नरभक्षक सापडायचा तरी कसा? सुरुवात कुठून कशी करावी हेच कळेना. मध्यरात्रीपर्यंत शब्दांच्या माहितीचा केस काढला, पण शेवटी हाती काही आलं नाही. गिर्याप्पाच्या मित्राच्या घरात एक खोली रिकामी होती. ती आम्हाला वस्तीला देण्याचं त्यानं ठरवलं. आम्ही आहोत तोवर त्या खोलीत राहावं असं त्यानं सुचवलं, पण उकाड्यात या छोट्याशा खोलीत आम्ही राहायला तयार नव्हतो. मनस्वी उकाडा आणि दासांचं संगीत चावणं यामुळे झोप येणं शक्यच नव्हतं. मुदलियारचे आम्ही आभार मानले व याबाबत आपणच आपली व्यवस्था करण्याचा आमचा बेत आम्ही पक्का केला व त्याला तसं कळवलं. जागा देण्याबद्दल त्याचे आभार मानले, पण डास व उकाडा या कारणामुळे आम्ही जागेचा स्वीकार मात्र केला नाही. मी सांगितलं की या गावात काही वर्षापूर्वी मी एक मोकळी जागा घेऊन ठेवली आहे, तिथंच आम्ही आमची व्यवस्था करू. मी अशा अनेक जागा वेळोवेळी छावणीसाठी म्हणून विकत घेऊन ठेवल्या आहेत, त्याबद्दल थोडं इथे सांगतो. मला स्वतंत्रपणे व्यवहार करण्याची परवानगी माझ्या वडिलांनी दिली तेव्हापासूनच मी दक्षिण भारतातील अरण्य व विजन जागा पाहत हिंडलो आहे. हे करताना ट्रॅव्हलर्स बंगले किंवा डाक बंगले हे रात्रीच्या मुक्काम करायला बरे ठरतात. माझ्यासारख्या भटक्याला थोड्याशा भावात पुरेशी सोयीचे हे उपलब्धही होतात. कधी कधी मी फॉरेस्ट बंगल्यातही उतरतो, मात्र कुठेही उतरायचं म्हणजे संबंधित कलेक्टर किंवा डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर यांची आगाऊ परवानगी घ्यावी लागते. या बंगल्यात राहायचं म्हणजे 2 अटी तंतोतंत पाळाव्या लागतात. त्या अटी बऱ्याच जाचक असतात. पहिली अट ही की या जागा 48 तासापेक्षा अधिक काळ वापरायला मिळत नाहीत. दुसरी अट अशी की जरी अगोदर या बाबतीत परवानगी काढली असली तरी त्या भागातील कोणी वरिष्ठ सरकारी अधिकारी त्या काळात जर अचानक उपस्थित झाला तर ती ताबडतोब खाली करून द्यावी लागते. या दोन्ही गोष्टी मला जाचकच होत्या. शिकारीसाठी असा कुठे मुक्काम करायचा म्हणजे आठवडा, 2 आठवडे, महिनाही लागेल, काय सांगता येतं. 2 दिवसांनी जागा कशी सोडायची आणि मग जायचं कुठं? दुसरं म्हणजे आगाऊ काही दिवस परवानगी मागून ती घेऊन ठेवायची. कधी कधी मी महिनाभर आधी परवानगी काढून ठेवलेली असे, पण व्हायचं काय, मी त्या बंगल्यात गेलो की काही तासातच कुणी वरिष्ठ सरकारी अंमलदार तिथे उपस्थित व्हायचा व मला तिथून निघून जा म्हणून सांगितलं जायचं. अशा वेळी मला राग येत असे.
मी का म्हणून चालतं व्हावं? मी चांगली पूर्ण महिनाभर अगोदर परवानगी काढलेली आहे. बरं, बंगला खूप मोठा आहे, 2-3 अधिकारीही राहू शकतील एवढा मोठा. मी तर वरांड्यातील एका कोपऱ्यात सुद्धा झोपायला तयार असे. मग काय, स्वयंपाकघर, कोठीची, अडगळीची खोली किंवा मोटर गॅरेज पण चाललं असतं, पण नाही. तो फॉरेस्ट रेंजर, तो सब इन्स्पेक्टर अशा काही तुच्छतेने माझ्याकडे बघत व भिंतीवर लावलेल्या नियमांकडे अड्डेतेने व अधिकारानं बोट दाखवत. एखादा बडा साहेब किंवा दारोगा साहेब तिथे राहिला व माझ्यासारखा एखादा अतिसामान्य माणूस तिथे वरांड्यात किंवा बंगल्याच्या अंगणात कुठे पडून राहिला तर यांची काय शान जाते? त्यांना काय धोका उत्पन्न होतं? पण हे लोक नेहमी माझ्याकडे शंकेखोरपणे व तिरस्काराने पाहत. मी एक सभ्यतेला धरून लगेच निघून जावं किंवा मला लाथा मारून घालून दिलं जाईल असं बजावत. काही वर्षापूर्वी चित्तूर जिल्ह्यातील नागपाटला येथे फॉरेस्ट बंगल्यावर घडलेला प्रसंग सांगतो. तो बंगला 10 दिवसासाठी मला मिळाला म्हणून जिल्हा कलेक्टरची खास व आगाऊ परमिशन घेऊन मी तेथे राहतो. दिवसभर खूप पायपीट केल्यानंतर थकून भागून रात्री जरा उशिरा जेवण विश्रांतीसाठी मी बंगल्यात परतलो. जेवण केलं, झोपायला अंथरुणावर अंग टाकलं, तोच दारावर कोणीतरी थाडथाड केलं. अर्धवट झोपेत मी दार उघडलं. खाकी कपड्यात कंदील काट्या घेतलेले 5-6 तृतीय चतुर्थ श्रेणीतील अधिकारी उभे राहिलेले दिसले. सापांपासून व इतर प्राण्यांपासून संरक्षण व्हावं म्हणून बहुधा त्यांच्याजवळ कंदील व काठ्या असत. काय हवंय? मी विचारलं. कलेक्टर साहेबांची स्वारी सकाळी इथं परत येणार आहे. त्यांची आत्ताच वर्दी मिळाली आहे व त्यासाठी सारी व्यवस्था व्हायला हवी, तेव्हा तुम्ही इथून चालू लागा. त्यांनी मला फरमान. का? मी का जावं? खुद्द त्याच कलेक्टर साहेबांनी मला सही करून हुकूम दिला आहे, राहायला परवानगी दिली आहे. बरं, मी फक्त एकच खोली वापरतो आहे, तीही सर्वात छोटी आहे. उरलेल्या सर्व खोल्यांचा हा मोठा बंगला त्यांनी वापरावा की. शिचे ते शक्य नाही, कलेक्टरांना सर्व बंगला लागतो. मी गॅरेजमध्ये, आउट हाऊस किंवा स्वयंपाकघरात, अंगणात, झाडाखाली कुठेही राहीन, मला चालेल. ते भयंकर रागवले. तुम्हाला सोप्या तामिळ भाषेत व इंग्रजीत सांगितलं आहे, बऱ्या बोलावून निघा, नाही तर. मग मीही रागवलं. कलेक्टर गेला खड्ड्यात, तुम्ही जा. त्यांच्या मागे आता हा निम्मा बंगला मी वापरणारच. माझ्या खोलीत जो पाऊल टाकेल त्याला बंदुकीची गोळी घालून ठार करीन. या तर एक एक पुढे. मी चवताळलो. बंदूक घेऊन उभा राहिलो. ते गेले. मग मी दार लावून घेतलं. अगदी कडी बोल्ट लावून टाकले. पण नंतर मला झोप येणार. वरांड्यात बुटाची पावलं वाजू लागली. काही माणसं कुरकरत होती, तामिळमध्ये बोलत होती, मला शिव्या घालत होती, खोकत होती, खाकरत होती. काय करावं याचा मी विचार करत होतो. त्यांनी मला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता तर मी गोळ्या घातल्याच असत्या. मला त्यांनी राहून दिलं असतं तर कलेक्टर साहेबांनी त्यांना नोकरीवरून काढून टाकलं असतं. शेवटी त्यांनी मला माझ्या खोलीत राहून द्यायचं ठरवलं. कलेक्टर गोरा युरोपियन साहेब, मीही युरोपियन व गोरा, दोघेही गोरेच आहेत. ठरवत किंवा भांडवत आपण का मध्ये पडा, असा विचार त्यांनी केला असावा. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वतःच्या गाडीने कलेक्टर साहेब आले. मी माझ्या खोलीच्या दरवाजात उभा राहून आळसावल्यासारखा त्यांच्याकडे पाहू लागलो. माझ्याकडे त्यांचं लक्ष नव्हतं. वरांड्याच्या पायऱ्या चढून महाशय वर आले व मला पाहतात पुतळ्यासारखे स्तब्ध झाले. टक लावून माझ्याकडे पाहू लागले. मागे वळले. मागे अर्धा डझन खाकी गणवेशधारी नोकर चाकर उभे होते. काही मोटारीजोड होते. ते हिंदुस्तानीत गजरले. क्या मेरा हुक्म नहीं मिला? मैं आने वाला था, ये मालूम था ना. ये कौन है जानवर मेरे रूम पर? बंगला खाली क्यों नहीं किया? 7-8 माणसं एकदम हिंदी, तामिळ, इंग्रजी जमेल त्या भाषेत अजिजीने, लाचारीने बोलू लागली. साहेब, आम्ही काल रात्री इथं आलो, आपली वर्दी मिळाली आणि लगेच आलो. या उद्धट माणसाला निघून जायला सांगितलं, पण त्यांना आम्हाला गोळी घालायची धमकी दिली. सरकार, आम्ही भ्यायलो. आम्ही काय करणार साहेब? त्यांच्याजवळ हत्यार आहे साहेब, तो तुम्हालाही गोळी घालेल. सरकार हुजूर, तोही तुमच्यासारखा युरोपियन गोरा आहे. गोरा? मला शूट करतो? कलेक्टर पुन्हा गरजले. मग ते माझ्याकडे डोळे वाटारून पाहू लागले. तुम्हाला नियम माहीत आहे का? कुणी वरिष्ठ अधिकारी टूरवर इथे येतो तेव्हा इथे कुणी राहत असो त्यांना जागा सोडायलाच पाहिजे. तेव्हा कृपा करून तुम्ही इथून चालते व्हा. आव्हानाला प्रति-आव्हान देत मी खिशातून एक पत्र काढलं. या बाबतीत आज नियम चालणार नाही, मी जाहीर केलं. कारण मला येथील कलेक्टरनं 10 दिवस राहायची परवानगी दिली आहे आणि त्याप्रमाणे मी इथे राहणार.
मीच आहे इथला कलेक्टर. तो ओरडला. हो, मला ठाऊक आहे. हे पहा, तुम्हाला इंग्रजी समजतं? नियम म्हटलं की नियम. जेव्हा सिनियर ऑफिसर, तुम्हाला येतं ना इंग्लिश? तुम्हाला येतं ना इंग्रजी? तुम्हाला तुमचं हस्ताक्षर आणि तुमची सही वाचायला येते ना? तुम्ही कलेक्टरने मला इथे 10 दिवस राहायला परवानगी दिली आहे. तुम्ही स्वतः सिनियर ऑफिसर आहात, तुमचीच परवानगी आहे. बंगला मोठा आहे. मी एका भागात राहीन, तुम्ही दुसऱ्या भागात राहा. सगळं सोपं आणि साधं आहे. ऐन उन्हाळ्याचा महाभयंकर उष्मा, रात्रीही वारा बंद. अशा वेळी 8 वाजता एक आश्चर्यकारक दृश्य मी पाहिलं. त्या बड्या साहेबासाठी वरांड्याच्या दुसऱ्या टोकाला चपराशी जेवणाचा टेबल लावित होता. उष्म्यामुळे वरांड्यात साहेब जेवणार होता. टेबलावर हिमशुभ्र चादर, चकचकीत काटे चमचे, टेबलावरील बिलोरी काचेच्या फुलदाणी, सुंदर फुलं. चपराशानं मोठ्या अगत्यानं जिल्ह्याच्या गावातून फुलं आणली होती. नागपाटला गावात इतकी छान छान फुलं कुठून मिळणार एरवी? नंतर कलेक्टर साहेब जेवायला आले. उकाडा तर असा की माणूस घामानं निथळत होता. परंतु साहेबांना कडक इस्त्रीचा घट्ट सूट घातलेला, बो आणि टाय बांधलेला, वाह, तुमचा विश्वासही बसायचा नाही असा एकंदर वैभवात शाही जेवण चालू झालं. मी माझा जुना पुराणा खाकी शर्ट आणि फाटलेली विजार घालून वरांड्याच्या दुसऱ्या बाजूला जमिनीवर बसून वाळलेल्या चपातीचे तुकडे खात होतो. केवढा विरोधाभास! त्या साहेबांनी एकदाच माझ्याकडे बघितलं, क्षणकाल तिरकस दृष्टीने, बस. मग मांजर इकडे तिकडे न बघता बशीकडे पाहून कसं लपलप जेवत असतो तसे साहेब जेवले. या प्रसंगानंतर मी म्हटलं, सरकारी बंगल्याचा अनुभव आता पुरे झाला. आता या भागात आपण शिकारीच्या छावणीसाठी जागा खरेदी करायची. तुम्हाला वाटेल हे भलतं महाग खर्चाचं काम, पण अनुभव बरा आला. त्या काळात अशा वस्तीपासून दूरच्या व जंगलजवळच्या जागा स्वस्तात मिळाल्या. फार घासाघीस न करता व बाजूपेक्षा जास्त किंमत न देता जमिनीचे मी बरेच सौदे केले. अर्थात मला फार छोट्या आकाराचे जमिनीचे तुकडे चालणार होते, कारण मला तेथे शिकारीच्या काळात तंबू ठोकण्यापुरती जागा असली म्हणजे पुरेशी होती. तशी अर्धा एकर बसवायची, पण मालक इतका छोटा तुकडा तोडून विकायला तयार होत नव्हते, तेव्हा मला थोडी जास्त जागा विकत घ्यावी लागायची. मामंदूर येथे मी 2.25 एकर जमीन 17.5 रुपयात घेतली. सालेम जिल्ह्यात चेना नदीकाठी दासमपट्टीजवळ सगळ्यात मोठा भूभाग घेतला. 12 एकर जमीन मी 100 रुपयात घेतली व सगळ्यात महाग ठरलेली 1/2 एकर जमीन मी 75 रुपयाने घेतली. हळूहळू करता करता माझ्या मालकीचे 18 तुकडे मी ठिकठिकाणी कॅम्पसाईट म्हणून घेतले. याशिवाय मी 2 आणि 3 एकर आणखी जमिनी खरेदी करून ठेवली. त्या दिवसात गेले ते दिवस व ते बडेसाहेब असलेले कलेक्टर. या बड्या कलेक्टर लोकांकडे मी जरा ह्यानंच पाहायचो, पण आता अजूनही दौऱ्यावर हौसेने जाणारे काही अधिकारी आहेत. आता जमिनीच्या किमती खूप वधारल्या आहेत. मी मामंदूरची जागा 17.5 रुपयाने घेतली, तिची किंमत आज 250 रुपये झाली आहे. दासमपट्टी जवळचे 100 रुपयाच्या जागेला आता 3000 रुपयाची मागणी आली आहे. नागपाटलाच्या बंगल्यात उकटत्या हवेत व्हरांड्यात ऐटीत जेवायला बसलेला कलेक्टर आज 28 वर्षानंतरही मला डोळ्यासमोर दिसतो आहे. त्यानं जो प्रसंग माझ्यावर आणला त्यामुळे मला या जमिनी विकत घेण्याची कल्पना आली. आता मी त्याची क्षमा मागतो. तो जिवंत असेल व ही माझे पुस्तक त्याच्या वाचनात आले असेल या आशेने मी त्याला मनपूर्वक धन्यवाद देत आहे. जमिनीच्या किमती वाढत आहेत, पण मी माझी एकही जमीन विकली नाही व पुढे विकेन असं मला वाटत नाही, कारण प्रत्येक जागेभोवती माझ्या शिकारीच्या स्मृती आहेत. ज्या ज्या जागा जंगलाजवळ आहेत त्या तर मला फार प्रिय आहेत. मी त्यांना वारंवार भेट देतो व अनेक जुन्या दिवसांची, वाघादी जनावरांची, अनेक कलेक्टरांची आठवण काढत बसतो. हे विषयांतर करण्यापूर्वी मी काय सांगत होतो? मी व डोनाल्डनं मुरलीयार गिरियप्पाने देऊ केलेली खोली नाकारली व जंगलाच्या सीमेवर होगरहाळी गावाच्या कडेला असलेल्या माझ्या जमिनीवर तंबू टोकायचं ठरवलं. पाटलाला आश्चर्य वाटलं. त्यानं मला वेडा, मूर्ख, अडाणी ठरवलं. तो इथं नरभक्षकाच्या कथ्या सांगत होत्या आणि मी त्या नरभक्षकाच्या उडीच्या झेपेत आरामानं झोप घ्यायचा विचार करत होतो.
पण शेवटी आमचाच हट्ट आम्ही तडीला नेला. आमच्या मोटरीत मागच्या बाजूला एक गुंडाळलेला तंबू आम्ही आणलेला होता, तो उघडून आम्ही त्या जागेवर ठोकला. आम्ही दुपारचं जेवण जरा लवकर उरकलं, कारण शिकारीबाबत काहीतरी त्वरेने करणं जरूर होतं. आम्ही इथून 6 मैल मागे जाऊन बिरूरपासून 3 मैल असलेला यम्माई-डोडी कालवा ओलांडून गाडीने जायचं आणि तिथे गाडी सोडायची व कालव्याच्या काठ्यानं मुडुक तळ्याकडे 10 मैल चालत जायचं ठरलं. 7:30ला चंद्रोदय होता. रात्र स्वच्छ व चांदणी होती. आमच्याजवळ विजेऱ्या होत्या, पण त्याचा उपयोग करण्याची पाळी आमच्यावर येणार नव्हती. आम्ही यम्माई-डोडीच्या पुलावर आमची प्लायमाउथ गाडी ठेवली. त्यावेळी बिरूरच्या बाजूला नारळाच्या बागातून चंद्र वर येऊ लागला होता. आम्ही कालव्याच्या काठानं चालू लागलो. त्यावेळी बरोबर 7:40 झाले होते. आम्ही सावकाश चालत जाणार, मुडुक तलावापर्यंत जाणार, तेथे 2 तास डुलकी घेणार व 10 तासाच्या अवधीत सकाळ उजाडता परत मोटार ठेवली तेथे येणार हे ठरलं. 20 मैलाची चाल, पण रात्रीचं चांदणं मस्त, तेव्हा हा बेत पूर्ण होणार याबद्दल आम्हाला शंकाच नव्हती. उन्हाळा होता. कालव्यात कुठं नावापुरतं पाणी होतं. रस्ता वृक्ष व धूळ भरलेला पण स्पष्ट दिसत होता. टॉर्चची गरज पडली नाही. पहिला मैल चालून गेल्यावर चित्ते भेटण्याची शक्यता होती, कारण इथलं गवत उंच दर्भासारखं, नंतर मात्र जंगल दाट होऊ लागलं. आता इथे चित्ता नाही, बिबळ्या नाही भेटायचा. भेटला तर वाघच. हे असंच जंगल थेट मडूक तलावापर्यंत होतं. नुसत्या चंद्रप्रकाशात काही जनावरं दिसण्याची शक्यता नव्हती. आम्ही विजेरीची किरणं टाकू तेव्हा त्या जनावरांचे डोळे चमकताना दिसणार होते. तसंच विजेरीच्या प्रकाशात ती जनावरं समोरून यायला हवीत. आम्हाला वाघ वगैरे जनावरं भेटायला नको होती. आम्हाला भेटायला हवा होता फक्त आणि फक्त नरभक्षक. अर्थात कुठलाही वाघ मी नरभक्षक आहे अशी जाहिरात करीत येणार नव्हता. तसा एखादा नरभक्षक भेटलाच तरी तो तसा आहे हे तपासण्यासाठी आम्हाला काही प्रयत्न करणं आवश्यक होतं. आमची पदयात्रा सुरू झाली. हातात सज्ज पण पेटत्या नसलेल्या विजेऱ्या आम्ही एकामागे एक अशा ओळीने चाललो नव्हतो. ज्या रानात नरभक्षक आहेत तिथे चालण्याची ही रीत नाही. त्यापेक्षा दोघांनी परस्परांना खांद्याला खांदे भिडून चालणं सोयीचं. नरभक्षक मोठा धीट असतो. एकामागे एक असं दोघं चालत असतील तरी ज्या माणसाला मागच्या मागे तो केव्हा पळविल हे सांगता येत नाही. पुढच्याला कळणारही नाही. नरभक्षक अशा वेळी अगदी आवाज न करता गुपचूप केव्हाच येऊन जातो. आम्ही 3 मैल गेलो. आमच्या उजव्या हाताला कालव्याच्या पलीकडे एका छोट्या टेकडापासून वाघाचं हळूहळू गुरगुरणं ऐकू आलं. हे चमत्कारिक होतं. आम्ही थांबलो. हा उन्हाळा होता. हे मी सांगितलंच होतं. या दिवसात वाघ अशा हळूवार आवाजात गुरगुर करून साथीदाराला किंवा प्रियेला पुकारत नाही. आम्ही लक्षपूर्वक ऐकू लागलो. आता तो आवाज अधिक जवळ आला. आम्ही कालवा ओलांडला. पलीकडच्या टेपावर चढलो. तेथील झुडपे पार केली. आता थोडी बाग असावी. सुमारे 100 वार चाललो. आम्ही झटकन कुठेतरी लपायला हवं, नाहीतर समोरून येणाऱ्या वाघाला आम्ही दिसलो असतो. आम्ही दोघं एकमेकांपासून 40 फूट अंतरावर होतो. दोघंही 2 वृक्षांच्या बुंध्याआड गेलो. तेथून मी 2 वेळा वाघासारखा आवाज काढला. पट पाहिली, काही घडलं नाही. पुढे कुठे झाडाची काटके मोडली नाही की कसलाही आवाज आला. आता पुन्हा आवाज देणे योग्य वाटलं नाही. आम्ही पुढे चालत राहिलो. वाघ आमच्याबरोबर येत असेल, अगदी जवळपास असेल अशी कल्पना होती. मी काढलेल्या आवाजानं वाघाचं कुतूहल जागत झालं असणारच, पण त्याला काही शंका आली नसेलही. तिसऱ्यांदा आवाज दिला तर त्याला आमचं अस्तित्व जाणवेल. तो आमच्याकडे येईल किंवा पळून जाईल. दोन्ही शक्यता होत्या. तेव्हा धीर धरून थांबणं, वाट पाहणं इष्ट वाटलं. वाघ येणारच. मला फार थांबावं लागलं नाही. डॉनच्या विजेरीचा प्रकाश माझ्या मागे एका जागेवर पडला. तेथे मी वळून पाहिलं. एका झुडपामागे काही अंतरावर वाघ महाशय उभे होते. वाघाचा आवाज ऐकून तो किती दूर असावा याविषयी आमचा अंदाज चुकीचा ठरला होता. श्रीयुत वाघ आपली गती वाढवून इथे येऊन पोचले असावेत. मी वाघाची चाहूल ऐकली नव्हती. डॉननं त्याला कसं पाहिलं व वाघानं मला का पाहिलं नाही काही कळालं नाही. मी माझी बॅटरी पण त्याच्यावर टाकली. दोन्ही बॅटरींच्या प्रकाशात तो गोंधळलेला दिसला. या जंगलात अनेक वाघ आहेत. काही थोडे. एखादाच नरभक्षक असेल म्हणून
समोर उभा राहिलेला वाघ नरभक्षक आहे याची खात्री केल्याशिवाय गोळी झाडणं चुकीचं होतं. वाघ मारणं इष्ट नव्हतं. माझा हा विचार न बोलताही जणू काही डोनाल्डला कळला. न बोलता खुणा न करता आम्ही दोघांनी प्रकाश मिटवले. प्रकाशातून मंद चांदण्यात नजर लावायला 2-3 सेकंद गेले. समोर वाघ उभाच होता.